या गोलंदाजाने आपल्या नावावरती केली. बॅक टू बॅक 2 विकेट्स त्याने घेतल्या आणि पाहतोय की पहिली मॅच ही जीवदानी 11 बोलिंज या संघाच्या बाजूने जाताना पाहायला मिळाली. विशाल पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती. विशालाचा पहिला बॉल लॉकर क्षेत्रामध्ये घेऊन काढलाय. शतरक्षक आहे मात्र त्याच्याकडे संधी नाहीये. पहिल्या बॉल वरती पहिला चौकार, 4 धावा. पहिलं षटक हाताळण्यासाठी विशाल घरत. विशाल याचं विशाल स्वागत केलेलं आहे. मोठा फटका रोहिदास वाघा त्याने ठोकलाय. रोहिदास याला या सीझन मध्ये प्रमोट केलाय. दुसऱ्या बॉलवरती देखील प्रहार केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक चेंडूच्या खाली. झेल ड्रॉप, कॅच ड्रॉप झालाय. जीवनदान मिळालंय ते म्हणजे रोहिदास वाघात याला. रोहिदास याचा आपण जर बघितला निर्धार जर बघितला मोठ्या फटक्यांवर तो अवलंबून आहे. मोठे फटके खेळण्यासाठी तो माहीर आहे आणि हे पहिल्या 2 फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. पहिल्या 2 चेंडूमध्ये धावा आल्यात त्या म्हणजे 6. चांगली सुरुवात मागच्या सीझन मध्ये आपण पाहतो या संघाने देखील खूप चांगलं प्रदर्शन केलं होतं. एका बाजूने आपण पाहतोय आझाद वसई तर एका बाजूने गावदेवी शाष्टीकर पाडा. ऑन साईडला आपण पाहतोय हा चेंडू खेळून काढलेला आहे. धावचीची संधी इथे निर्माण झालेली आहे आणि पंचांनी इथे तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे. आपण पाहतोय की तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे. तिसरे पंच नक्कीच निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. ऑनफिल्ड पंचांचा निर्णय काय? ऑनफिल्ड पंचांचा निर्णय नॉट आउट आहे. मात्र तिसरे पंच इथे नक्कीच आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. अगदी क्लोज डिसिजन आहे. तिसरे पंच तिकडे सज्ज आहेत. एक चांगलं डिसिजन पोहोचवला जाईल. आपण पाहतोय की ज्या प्रकारे तर नॉट आउट असेल. एक सिंगल धाव इथे अर्जित केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 7 या धावसंख्येवरती. भावेश शेलका आता स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल. भावेश करता नक्कीच एक चांगला चेंडू हाताला गेला. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. बुलेस पाहतो आपण मिस टायमिंग झालेला आहे. शतरक्षक येतोय तिकडे. पहिला गडी इथे बाद झालेला आहे 7 या धावसंख्येवरती. षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय एक गडी बाद 7 धावा. यस, कमावून डिझाईन.
दुसरा षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय करण भुजड हा बॉलिंग ट्रॅक वरती आलेला आहे. पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती त्याने हाताळलाय, मात्र एक धाव ही अर्जित केली जाते. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 8 या धावसंख्येवरती. हा दुसरा मॅच आपण पाहतोय. शास्त्रीकरपाडा आणि आझाद वसई या दोन संघादरम्यान ही लढत. ऑफ साईडला खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. गॅप शोधलाय, चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरता थँक्यू. बाउंड्री पंचांनी बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे, जेणेकरून चेंडू जास्त वेळ मैदानाच्या बाहेर राहणार नाही याची देखील दक्षता घ्यायची आहे. करण याच्यावरती केलेला हा प्रहार बघा, खूप चांगला चेंडू उचली घेणारा हा चेंडू होता. यष्टरक्षक पाहतोय किरण अगदी यष्टांच्या बाजूने खेटून उभा आहे. ज्या प्रकारे आपण पाहतोय रितेश शेलका याने चांगला स्ट्रोक केला होता, पॉवरफुल स्ट्रोक होता आणि त्याच्या 4 धावा देखील मिळाल्या होत्या. मात्र त्यानंतर आपण पाहतोय की हा चेंडू कुमार भोमटे यांचे आगमन झालेलं आहे, त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. ऑफ साईडला पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, मात्र शतरक्षक तिकडे पोहोचेल का हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. 2 धावा या पलून पूर्ण केल्या जात आहेत. तिसरी धाव देखील इथे पलून पूर्ण केली जाते. ओव्हर थ्रो झालाय, कदाचित चौथी धाव मिळेल का तर नाही. चौथ्या धावेचा देखील प्रयत्न झाला होता, मात्र 3च धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. या 3 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजे 15 या धावसंख्येवरती. ऑन साईडला खूप चांगला स्ट्रोक, चेंडू सरळ निघून जात आहे मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता काय फटकेबाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रोहिदास वाघा त्याच्याकडनं आतापर्यंत 2 बाउंड्रीज त्याच्या बॅट मधून आलेल्या आहेत. गॅप शोधले जात आहेत. त्यावेळेस जर आपण बघितलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर त्यांनी चेंडूला धाडलं होतं. 4 धावांकरता यावेळेस पाहता पण स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये या चेंडूला कुणकडे क्षेत्ररक्षक आहे, तिकडे एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होते, धावची संधी निर्माण झाली आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात रोहिदास वाघात हा फलंदाज बाद होतोय. दोन ओव्हर नंतर आपण पाहतोय धावसंख्या 10च्या सरासरीने 20 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. गडी बाद झालेत ते म्हणजे 2 धावा लागल्या धाव फलकावरती 20. एक छोटासा ब्रेक घेऊया आपण आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊया, देऊया डीजे ला संधी. पाहतो आपण निशांत याचा हा पहिला चेंडू ऑफस्टमच्या खूपच बाहेर हाताळला जातोय. पंचांनी दर्शवलं की हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल, एक्स्ट्रा रन्स इथे तो खर्च करतोय. मिस टायमिंग झालाय, शतरक्षक येतोय तिकडे
मात्र हा आउटफील्ड मध्ये थोडासा तो घसरतोय आणि झेल पर्यंत तो पोहोचू शकत नाहीये. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेने धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 23 या धावसंख्येवरती. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय मात्र मिस टायमिंग झालाय. शतरक्षक येतोय तिकडे खूप चांगला झेल. व्हॉट अ कॅच. सुपर्ब. एक क्षण असं वाटलं होतं की हा झेल सुटेल मात्र शेवटच्या क्षणी त्याने डाईव्ह घेतली आणि हा झेल पकडलाय. सुंदर कॅच. थँक्यू थँक्यू डीजे. दशरथ येतोय. दशरथ शिल्का संघाचा संघनायक आता खेळण्यासाठी आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. धावसंख्या 23. बघा बॅकफूट जाऊन हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न जागा बनून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉल संपर्क नाहीये मात्र बाईटच्या स्वरूपात एक धाव इथे मिळेल. एका धावेने धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती म्हणजे 24 या धावसंख्येवरती. अवलेस बघा खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू सरळ निघून जातोय. 6 धावांकरता कारण तिकडे बाउंड्री पंच आहेत त्यांचा इशारा आलाय आणि आता पंचांचा देखील इशारा आलाय की हा षटकार आहे. 6 धावा आणि या षटकाराने धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती म्हणजे 30 या धावसंख्येवरती. की झेलची संधी होती मात्र शतरक्षक पोहोचू शकलेला नाहीये. मात्र चेंडू पोहोचला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे कट करण्याचा प्रयत्न. बघूया बॅट अँड बॉल संपर्क झालाय का तर नाही. पंचांनी दर्शवले हा बॉल असेल वाईट. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स. बघा सराव हा फार महत्वाचा असतो. कुठेतरी सराव इथे झालेला नाहीये. आझाद वसई या संघाचा त्याचा फटका बसतो त्याच्या संघाला. करेक्ट चांगला संघ आहे मात्र सरावाच्या अभावामुळे कुठेतरी बॅकफूट वरती जाताना दिसतोय. मात्र दशरथ याचा सराव झालेला आहे हे त्याने दर्शवले या फटक्याने. ठोकलाय षटकार. 6 धावा. थँक्यू थँक्यू डीजे. धन्यवाद. या षटकाराला धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 38च्या धावसंख्येवरती 38 रन्स. उलटा चेंडू फायदा उचलता आलेला नाहीये. बॅटची एज लागले मात्र चेंडू आपण पाहतोय शॉर्ट मिड विकेटला आलाय. तिकडे चेंडूला फील्ड केलं तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट झाली. षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 39. 13ची सरासरी इथे आपण पाहतोय ठेवली जाते. पहिल्या षटकात 7 धावा आल्या. दुसऱ्या षटकात आपण बघितलं तर 13 आल्या आणि ह्या षटकामध्ये आतापर्यंत आपण जर बघितलं तर 19 धावा ह्या आलेल्या आहेत. नकुल शेवटचा षटक हाताळण्यासाठी हा चेंडू देखील गॅप मध्ये खेळून काढलाय. गॅप शोधलाय दशरथ याने.
थँक्यू थँक्यू डीजे. आपण पाहतोय नकुल याच्या पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. धावसंख्या 43. पहिल्या मॅच मध्ये 43 धावा, 44 धावांचं आव्हान होतं. या मॅच मध्ये आपण पाहतोय 3.1 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या झाली 43. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि दशरथ आपण पाहतोय डगआउट मधून सेट होऊन आलाय. त्याला गॅप दिसतायत, गॅप शोधतोय. चौकारावरती षटकारावरती त्याकडून आपल्याला फटके हे पाहायला मिळत आहेत. चौकार षटकार, मात्र हा चेंडू त्याने सोडून दिलाय. स्वतःवरती निराश आहे. त्याला देखील माहिती आहे की या चेंडूवरती धावा येऊ शकल्या असत्या, मात्र चेंडू त्याने सोडून दिलाय. नकुल मानकर इथे कमबॅक करत असताना धावसंख्या 43, चेंडू टाकून झाले 2. ऑफसाईडला आपण पाहतोय गॅप शोधलाय, चेंडू वेगाने निघून चाललाय तिकडे. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आणि दुसरी धाव ही कंप्लीट झालेली आहे. बघा दशरथ शेलका षटकार चौकार ठोकतोय, त्यानंतर धावा पलून देखील तो पूर्ण करतोय. सेन्सिबल क्रिकेट इथे खेळत असताना दशरथ शेलका. धावसंख्या 45. संघाचा संघनायक आहे. स्वतःला प्रमोट करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतःच्या खांद्यावर त्यांनी जिम्मेदारी उचललेली आहे आणि तो चांगली इथे फटकेबाजी देखील करतोय. चौथा चेंडू नकुल. बघा खूप चांगला चेंडू. ज्या प्रकारे आपण पाहतोय चेंडू गुडल्या वरती पडतोय, उचली घेतोय. बाकीचं काम यष्टीरक्षक वैभव हा पूर्ण करतोय. साईडला हा चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येतोय धूरवरून. एक धाव कंप्लीट, मात्र फेकी खराब झाले. ओव्हर थ्रो झालाय. चेंडू सरळ निघून चाललेला आहे तिकडे थर्डमॅन क्षेत्रामध्ये. 3 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. बघा ज्या प्रकारे इथे आपल्याला शतरक्षण पाहायला मिळतंय. नक्कीच बॉलिंग पाहायला मिळतंय. कुठेतरी सरावाचा अभाव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सराव किती महत्वाचा असतं हे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि धावचीच्या स्वरूपात तिथे आपण पाहतोय की फलंदाज बाद होतोय. ज्यावेळेस आपण पाहतोय की वैभव हा टॉस करण्यासाठी आला. त्याने सांगितलं की आमच्याकडे सध्या ग्राउंड उपलब्ध नाहीये. आमचं मैदान जे आहे ते थोडंसं ओलं आहे, त्यामुळे आम्हाला सराव करण्यासाठी मिळत नाहीये. आणि त्याचा कुठेतरी अभाव त्यांच्या फिल्डिंगवरती आणि बॉलिंगवरती आपल्याला पाहायला मिळाला. मात्र त्याचा फायदा मिळाला तो म्हणजे शाष्टेकरपाडा या टीमला. त्यांनी धावा इथे बनवल्यात 48. 49 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. आपण पाहतोय की मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता आकाश लिलके, ज्याने 17 धावा बनवल्या आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तर आकाश लिलकेने यायचा आहे मॅन ऑफ द मॅच करता.
थँक्यू डीजे. तर आकाश तर सन्माननीय दशरथजी दिंडा यांच्या शुभ हस्ते आपण हा खिताब इथे वितरित करतोय आकाश याला. आकाश लिलके. चला तोपर्यंत फिल्डिंग लावून घ्या. चला आपण ओपिनियन जाणून घेऊया आकाश याचं. आदरणीय सन्मान्य प्रदीप ब्राह्मणगावचे विद्यमान सरपंच साहेब सन्माननीय वामनजी दिंडा साहेब यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तसेच त्यांच्या सभेत पाहतोय आपण अनंतशी मोरघा यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय या क्रीडा नगरीमध्ये. पाहुण्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना आझाद वसई आणि गावदेवी शाष्टीकर पाडा या दोन संघादरम्यान आपण ही मॅच पाहतोय. शाष्टीकर पाडा टीमनं अगोदर बॅटिंग करत असताना 48 धावा या धावफलकावरती लावल्यात. 49 धावांचं टार्गेट ठेवलंय आणि 49 धावा पूर्ण करण्यासाठी आझाद वसई संघाचे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. धन्यवाद प्रदीप. तर आपण पाहतोय जगदंबा चषक 2025-26 25च म्हणावं लागेल कारण की अजून 26 आलेला नाही. मात्र मोसम जो आहे जो हा सीझन आहे तो सीझन 25-26 आहे. 2025 हे वर्ष ऐतिहासिक स्पर्धा जणू काही आपल्याला पाहायला मिळते. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या धर्मशाला हे मैदान आहे. तसंच मैदान या ठिकाणी अनुभवायला मिळत आहे. दशरथ टू किरण. व्हाट अ शॉट. जस्ट सी अँड टाइम. क्या बात है. पहिला चेंडू 9+6. येस 39 डिग्री कीपर पासून स्क्वेअर लेग पर्यंत 3 शतरक्षक तुम्हाला लावण्याची मुभा नाहीये हे लक्षात असू द्या. आता मात्र तुम्हाला एक शतरक्षक कमी करावा लागेल. क्या बात आहे. बघा कीपर पासून ते स्क्वेअर लेग पर्यंत जो 90 अंशाचा कोन जो 90 डिग्री तयार होते त्याच्यामध्ये तुम्ही 2 शतरक्षक लावू शकता. तिसरा नाही लावू शकत. म्हणजे फलंदाजाच्या मागे कुठलाही डावराताचा फलंदाज असेल तर डावराताच्या फलंदाजाच्या मागे जे लेग साइड आहे. चला चेंडू पुरवा. नवीन चेंडू पुरवायचा आहे. क्या बात आहे. क्या बात आहे. अंपायरचं एक सुंदर असं लक्ष होतं. किरण सुद्धा एक चाणाक्ष फलंदाज आहे. त्याला माहिती आहे मला एका चेंडूवरती एक धाव तर 9 मध्ये मिळणारच आहे. मात्र सफळ झाला आणि डायरेक्ट त्याने 6 धावांसाठी अटेम्प्ट केला. यशस्वी झाला. याला म्हटलं जातं की एक चाणाक्ष केली आणि ह्या गोष्टी अनुभवातून येतात. आणि त्याचा सिग्नेचर शॉट आहे असं प्रदीप आम्हाला म्हटला ते नक्कीच नक्की आहे. किरण 12 आपण जर पाहिलं अमोल रावते असेल, चेतन असेल, त्यानंतर किशोर असेल, त्यांच्या जोडीला खेळताना एक छोटासा बच्चा आज मात्र संघाचा करता धरता झालाय. ओहो पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग करण्याचा प्रयत्न. तसं म्हटलं जातं की प्रत्येक चेंडूवरती किंवा मग आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला तुम्हाला मजा करायला संधी आयुष्य देत नसतं. क्रिकेट सुद्धा तसंच आहे. प्रत्येक चेंडूवरती संधी मिळत नसते. मात्र ती संधी निर्माण करणं हे सुद्धा माणसाच्या आयुष्यामध्ये एक कला आहे. जर तुम्ही ठरवलं की नक्कीच तुम्ही करू शकता तर ते करू शकता. तसं म्हटलं की स्वप्न पाहिले तर स्वप्न पूर्ण होतात. जर पाहिलीच नाही तर स्वप्न पूर्ण होणं
हे नक्कीच आपण सांगू शकत नाही. धावसंख्या आहे ती म्हणजे आतापर्यंत झाले 7, चेंडू टाकून झालेत ते म्हणजे 1, आणि टार्गेट जे आहे ते 49चं टार्गेट आहे. जास्त वेळ घेऊ नका, लक्षात असू द्या मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका, कारण की अजून भरपूर संघ खेळायचे बाकी आहेत. पहिला दिवस आहे, लेट झालाय. पुन्हा एकदा दशरथ दुसरा चेंडू घेऊन जातोय. शॉर्ट पेज बॉल ऑन साइडच्या दिशेनं, खाली क्षेत्रामध्ये चेंडू, शतरक्षक आहे, चांगलं शतरक्षण झालंय आणि तिथे थ्रो केला जाईल. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 2 धावेनं धाव फलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 9 वरती. क्या बात आहे. ऑन साईडला पुन्हा एकदा टाइम केला जातो चेंडूला. शतरक्षक मिड विकेट क्षेत्रामधनं येईल, चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल. तोपर्यंत एकच धाव, सिंगल मिळाली आणि या सिंगलला धाव फलक मात्र पुढे सरकतोय. तो म्हणजे दुहेरी आकड्यामध्ये 10 या धावसंख्येवरती. साष्टीकर पाड्याचा संघ शतरक्षण करत असताना धावा त्यांना थांबवावे लागतील जर चांगली गोलंदाजी करायची असेल किंवा हा सामना जिंकायचा असेल. इथे मात्र विकेट, चेंडू मिड विकेटला क्लिअर करतोय. आर पार, सीमा पार, प्रेक्षणीय हा जगदंब चषक षटकार. क्या बात आहे, जबरदस्त गाणे सुद्धा वाजवले जातात. मात्र दरम्यान धावसंख्येनं भरारी घेतली आहे. धावसंख्या झाली 16. दशरथ बॉलिंग मार्कवर. चेंडूला बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न. असं वाटलं होतं की चेंडू माझ्या अंगावरती येईल, फलंदाजाला वाटलं असावा, मात्र तसं काही घडलेलं नाहीये. शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत आपण जर पाहिले तर 5 चेंडू टाकून झालेत. एक शेवटचा चेंडू अजून सुद्धा शिल्लक, कारण की एक नो चेंडू पडला होता पहिला चेंडू, ज्याच्यावरती 7 धावा अर्जित केल्या गेल्या होत्या. धावसंख्या झाली ती 16. किरण बारात आणि करण बोजड. करण खेळण्यासाठी सज्ज झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा दशरथ. ओहो, संधीचं सोनं केलेलं नाहीये. थोडासा अति उत्साही झाला गोलंदाज, मात्र चेंडू हातामध्ये बसला नाही. कॉटन बॉलचा प्रयत्न अयशस्वी ठरलाय. करण याला जीवदान मिळालंय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच एका षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा. चला घाई करा जरा, घाई करा. विनंती असेल, प्लीज कृपया विनंती असेल. आपण भरपूर उशिरानं चाललोय. 12:10 झालेली आहेत. अजूनपर्यंत दुसराच मॅच सुरू आहे. 4 षटकांचे सामने खेळायला मिळावीत प्रत्येक संघाला, हाच आयोजकांचा प्रयत्न आहे, हाच असोसिएशनचा प्रयत्न आहे आणि त्यानुसार तुम्ही शक्यतो थोडीशी घाई करा. बॉलिंग मार्कवरती भावेश शेलका. भावेश चांगली गोलंदाजी याच्याकडे असेल, कारण की वर्ष बदललं, संघाची मानसिकता बदलली, खेळाडूचा थोडासा जो स्वभाव असतो क्रिकेट खेळण्याचा तो थोडासा चेंज करत असतो, त्याच्यामध्ये सुधारणा करत असतो. पाहणं गरजेचं आहे. भावेश शेलका किरण याच्यासमोर कशी गोलंदाजी करेल हे सुद्धा तेवढंच पाहणं गरजेचं आहे. तो सुद्धा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी आलाय. फुल टॉच, टायमिंग लाजवाब. चेंडू चाललाय पुन्हा एकदा 6 धावा शोधण्यासाठी आणि या 6 धावा मिळतील. क्या बात आहे, षटकार. धाव संख्या झाली 22 आणि 9 साठी बीमर साठी या ठिकाणी आपल्याला रिव्ह्यू घेतला गेला फलंदाजाच्या माध्यमातून. लक्षात असू द्या, एकच रिव्ह्यू मिळतो आणि तो रिव्ह्यू तुम्हाला जर सक्सेस झाला तर रिटेन होतो, जर अनसक्सेस झाला, अयशस्वी झाला तर तो रिव्ह्यू तुम्हाला
अ, नक्कीच मिळणार नाहीये पुढच्या तुमच्या याच सामन्यामध्ये पुढच्या चेंडूंवरती पाहणं गरजेचं आहे. बीमार आहे का हे चेक करायला फलंदाजाने नक्कीच रिव्ह्यू घेतलेला आहे. फलंदाजाचा रिव्ह्यूचा मागणी रिव्ह्यू घेण्याचा प्रयत्न हा बघूया यशस्वी होतोय की अयशस्वी. धडकन थोडीशी वाढलेली असेल शतरक्षकांची सुद्धा, कारण की एक रिव्ह्यू जर सक्सेस झाला फलंदाजाचा तर एक्स्ट्रा चेंडू समोरच्या संघाला पुन्हा एकदा द्यावा लागेल त्यांच्या माध्यमातून. तर यस या ठिकाणी चेंडू आहे बीमर. नो बॉल. पुढचा चेंडू मिळेल फ्री हिट. पुन्हा एकदा एका चेंडूवरती 7 धावा आल्यात. पहिल्या षटकात सुद्धा तसंच झालं होतं. या षटकात सुद्धा 7 धावा आल्यात. फ्री हिट. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. टायमिंग लाजवाब. चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर. आता मात्र स्विच हिटचा फटका. चौकार. क्या बात आहे. इथे मात्र आपण जर पाहिलं तर एकच चेंडूमध्ये 10 धावा आल्यात. तब्बल 11 धावा आल्यात. मला वाटते 11 धावा एका चेंडूमध्ये आल्यात. भावेश आता मात्र लेंथ आणि लाईन चांगली. ही लेंथ हवी आहे कारण की आदर्श लाईन म्हटली जाते या क्रिकेटची. हलटी पलटी जर शॉट खेळत असतील तर ह्याच चेंडूला इथे पुनरावृत्ती करावी लागेल जर डॉट चेंडू हवे असतील. धावसंख्या आहे ती 27 धावा. क्या बात आहे, क्या बात आहे. सुरेख चेंडू. तेवढा चांगला फटका खेळलाय. शतरक्षक आहे तिकडे गोपाल. एक धाव मिळेल. एका धावेने धाव पुढे सरकतो 28 या धावसंख्येवरती. अजून सुद्धा 21 धावांची गरज. ऑन साइडला पुन्हा एकदा. काय जबरदस्त फटका. चेंडू समोर दिला जातोय आणि त्यामुळं पुल करणं तेवढं सोपं होतंय हे नक्कीच पाहिलेलं. हा जर चेंडू आपण लेदर क्रिकेट जर पाहिला तर एक चांगला चेंडू आहे. मात्र टेनिस क्रिकेटला हा चेंडू तेवढा चांगला मानला जाणार नाही कारण की बाउन्स येतोय. चेंडू बॅट वरती येतोय हे नक्कीच फलंदाजाने ओळखलंय. धावसंख्या जबरदस्त वाढते. अजून एक मोठा फटका. अजून एक बिग शॉट. अजून एक षटकार आणि या षटकाराने धाव फलक मात्र पुढे सरकतोय. नक्कीच जातोय तो पुढे 40. सागर सर सकाळी थोडीशी चर्चा झाली होती की उजव्या हाताच्या फलंदाजाला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार जाईल का. मात्र इथे आपण पाहतो की षटकार त्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळत आहेत. क्या बात आहे. अजून एक मोठा फटका. षटकारांची पहिली हॅट्रिक. टाळ्या झाल्या पाहिजेत या फलंदाजासाठी. फलंदाज करण. खर्च भरपूर झालाय. धावसंख्या भरपूर ओतली आहे. आता मात्र फक्त 9 धावांची गरज आहे. किती? 9 नाही ना, 3. माफ करा, 3 धावांची फक्त गरज आहे कारण हा षटकार या ठिकाणी गणला गेलाय. वाह, क्या बात आहे, क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. तसं म्हटलं जातं ना की क्रिकेटमध्ये दोनच घटकांची इज्जत आहे. एक सचिन तेंडुलकर सर आणि दुसरा परफेक्ट यॉर्कर. ह्या 2 घटकांची फार इथे पुन्हा एकदा टायमिंग लाजवाब. अजून कदाचित काही धावा नक्कीच येताना दिसतील. मात्र किती धावा येतील त्या पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट बघणार आहोत. तर चांगला सेफ आहे.
एकच धाव मिळाली. धाव फलक पुढे सरकतोय. 47. 2 धावांची गरज. क्या बात आहे, क्या बात आहे. गोलंदाज गौरव अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्कच मला वाटतंय चांगल्या पद्धतीने घडलेला नाहीये. एक धाव ही नक्कीच हवी आहे विजयासाठी. बोळींज संघाचा कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेच यायचं. बोळींज फुलटॉस. आता मात्र चेंडू पुन्हा एकदा चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार, विजयी षटकार. +9. सुरुवात सुद्धा या सामन्याची, या इनिंगची नोंद झाली. शेवट सुद्धा नोंद झाला. सुरुवात सुद्धा सत्यानं झाली, शेवट सुद्धा सत्यानं झालाय. असे कमी सामने पाहायला मिळतात. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा एक षटकार सुरुवातीला, त्यानंतर 2 चेंडू डॉट खेळले असले तरी सुद्धा लगातार 3 षटकार मारले. त्यामुळं 7 चेंडूमध्ये तब्बल 24 धावा. करण भुजड मॅन ऑफ द मॅच. क्या बात आहे करण. या मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी लगेच या आणि कर्णधार सुद्धा या. अगोदर मॅन ऑफ द मॅच आपण देतोय करण भुजड याला. मी अनंत दादांना विनंती